ओके प्रेझेंटेशनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. ओके ग्रुप या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा विषय शिकवत आहे. माझं नाव अमीर अवधूत कदम. आज आपण प्रॅक्टिकल या विषयावर माहिती देणार आहे. प्रॅक्टिकलचं नाव असेल सिरीज सर्किटचे कनेक्शन करून त्याचे गुणधर्म अभ्यासणे. टू मेक अ कनेक्शन ऑफ सिरीज सर्किट अँड चेक कॅरेक्टरिस्टिक्स. तर अशा प्रॅक्टिकलमध्ये आज आपण सिरीज सर्किटची माहिती करून घेणार आहोत. तर मी प्रॅक्टिकल स्टार्ट करतोय. टूल्स अँड मटेरियल काय काय लागेल प्रॅक्टिकलसाठी त्याची लिस्ट तुमच्या समोर आहे. आजच्या प्रॅक्टिकलचं कनेक्शन करण्यासाठी आपल्याला टेस्टर 500 व्होल्टचा लागेल. कॉम्बिनेशन प्लायर 20 सेंटीमीटरची लागणार आहे. सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड लागेल. प्रॅक्टिकलच्या टेस्टिंगसाठी 250 व्होल्टचा लागेल. ॲमीटर लागेल. करंट चेक करण्यासाठी 10 एम्पियरचा ॲमीटर आपण घेतलेला आहे. व्होल्ट मीटर लागेल. व्होल्टेज चेक करण्यासाठी 250 व्होल्टचा व्होल्ट मीटर लागेल. 3 व्होल्ट मीटर आज घेतलेले आहेत. वन वे स्विच लागेल 6 एम्पियरचा. सर्किटला चालू बंद करण्यासाठी 2 पिन लागेल. सर्किटची सिरीज कनेक्शनची कनेक्शन करण्यासाठी स्ट्रेट होल्डर लागेल 6 एम्पियरचा. होल्डर जोडण्यासाठी म्हणजे लॅम्प जोडण्यासाठी लॅम्प लागेल. 60 वॅटचे 3 लॅम्प आपण घेतलेले आहेत. 1 स्क्वेअर mm PVC कॉपर लागणार आहे आपल्याला. 10 एम्पियरची करंट कॅपॅसिटी आहे. आणि मल्टीमीटर लागणार आपल्याला रेजिस्टन्स चेक करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण या संपूर्ण टूल्सचा वापर करून आज आपलं प्रॅक्टिकल करणार आहे. सुरक्षितता काय घेणार बघूया आपण प्रॅक्टिकलसाठी. प्रॅक्टिकल करताना विजेचा शॉक लागणार नाही याची काळजी घ्यावी. प्रॅक्टिकल करताना फेज व न्यूट्रल वायर एकत्र येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, नाही तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल करताना तुम्ही जे कनेक्शन करणार आहात ते कनेक्शन लूज राहणार नाही. म्हणजे टर्मिनल स्क्रूमध्ये जोडलेल्यावर व्यवस्थित फिट करता येतील अशा पद्धतीने काळजी घेऊन प्रॅक्टिकल करायचं आहे. या प्रॅक्टिकलची नाव आहे सिरीज सर्किट. मग मी आता तुम्हाला सिरीज सर्किटची सर्वप्रथम व्याख्या सांगतोय. ज्या सर्किटमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेजिस्टन्सच्या जोडणीत करंट वाहण्यास फक्त एकच मार्ग असतो त्याला आपल्याला सिरीज सर्किट म्हणायचं आहे. बघा ते 2 किंवा 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 रेजिस्टन्स आहेत. तिन्ही रेजिस्टन्स 60 वॅटचे आहेत. तर यांना चालू करण्यासाठी सर्किटचा एकच मार्ग दिलेला आहे. म्हणजे एकच फेजवर स्विच मधून पुढे पास केलेली आहे. ती पहिल्या लॅम्पला दिली, तीच दुसऱ्या लॅम्पला दिली, तिथूनच तिसऱ्या लॅम्पला देऊन ती एक न्यूट्रल वायर तिसऱ्या लॅम्पला शेवटी दिलेली आहे. तर अशा पद्धतीचं सर्किट जे दिसतंय, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेजिस्टन्स जर तुम्हाला कुठे बघायला भेटले तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, सिरीज सर्किट असं म्हणायचं आहे. आता सिरीज सर्किटची जोडणी कशी असते ते बघूया आपण. अशा पद्धतीने हे 3 रेजिस्टन्स तुम्हाला इथे जोडलेले दिसतात. प्लस इथे एक उद्देश साध्य करण्यासाठी म्हणजे एलईडीला चालू करण्यासाठी एक रेजिस्टर लावलाय. कारण हा एलईडी बॅटरीच्या व्होल्टेजवर चालणार नाहीये, तो जळेल. तर त्याच्यासाठी त्याला चालू करण्यासाठी त्या एलईडीच्या सिरीजमध्ये इथे एक रेजिस्टर जोडलेला आहे. असा काही उद्देश साध्य करण्यासाठी सुद्धा व्होल्टेज ड्रॉप करून एखादा पॉईंट चालू करण्यासाठी सुद्धा सिरीज सर्किटचा वापर केला जातो. या सर्किटमध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व लोड रेजिस्टन्सची जोडणी सारख्या प्रमाणात केलेली असते. हे अशा पद्धतीने तुम्हाला जोडलेली दिसतील. रेजिस्टन्सचं कनेक्शन करताना कसं केलं जातं तर R1 ला पहिली फेज वायर जोडली जाते. R1 मधून ती R2 ला दिली जाते. R2 मधून ती R3 ला दिली जाते आणि R3 ला इकडून डायरेक्टली न्यूट्रल दिली जाते. तर पहिल्या पॉईंटला लक्षात ठेवायचं आपल्याला पॉझिटिव्ह किंवा फेज वायर द्यायची आणि शेवटच्या पॉईंटला निगेटिव्ह किंवा न्यूट्रल वायर द्यायची आहे. तर अशा पद्धतीने कनेक्शन करून मधली टोकं एकमेकांशी जोडलेली असतात. त्याला आपण सिरीज सर्किट म्हणणार आहोत. आता सिरीज सर्किटचे गुणधर्म काय ते तुम्हाला सांगतोय. सर्वप्रथम ड्रॉइंग आहे आपल्या समोर. एक ड्रॉइंग ज्याच्यामध्ये 3 रेजिस्टन्स जोडलेले दिसतात. एका बॅटरीच्या मार्फत त्याला सप्लाय दिलेला आहे. करंट वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो. करंट वाहण्याचा मार्ग जर तुम्ही बघाल तर या पॉझिटिव्ह पासून R1, R2 आणि R3 मधून जाऊन निगेटिव्हला भेटणार आहे. आणि सर्किटच्या एकूण करंट एवढा करंट प्रत्येक रेजिस्टन्स मधून वाहतो. म्हणजे इथे मी जेवढा करंट दिला तेवढाच R1 ला मिळेल, तेवढाच R2 ला मिळेल आणि तेवढाच R3 ला मिळेल. म्हणजेच I बरोबर I1 बरोबर I2 बरोबर I3 या तिन्ही रेजिस्टन्सला मिळणारा करंट कसा असणार आहे, सारखा असणार आहे. कारण तिघांची करंट रेजिस्टन्स आहे तो कसा आहे, समान आहे. प्रत्येक रेजिस्टन्समध्ये ओहमच्या नियमानुसार करंट व रेजिस्टन्स यांच्या गुणाकारा एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो. जर इथे रेजिस्टन्सचा व्हॅल्यू जर एकसारखा नसेल म्हणजे वेगवेगळ्या रेजिस्टन्सचे हे रेजिस्टन्स जोडलेले असतील तर मात्र त्यांच्या करंट आणि रेजिस्टन्स यांच्या गुणाकारा एवढा याच्यामध्ये व्होल्टेज काय होणार आहे, खर्च होणार आहे. पुढे प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणार प्रत्येक रेजिस्टन्सच्या व्होल्टेज ड्रॉपची बेरीज त्या सर्किटला दिलेल्या व्होल्टेज एवढी असते. मी इथे R1चा व्होल्टेज मोजला, R2चा मोजला, R3चं मोजलं तर इथे मला या तिघांची टोटल करून इथे टोटल व्होल्टेज बघायला भेटेल. किंवा मी इथे दिलंय तेवढं व्होल्टेज या तिघांनी विभागून घेतलेलं असेल त्यांच्या रेजिस्टन्सनुसार व्होल्टेज घेतलेलं असेल. तर अशा पद्धतीमध्ये V बरोबर टोटल व्होल्टेज बरोबर V1 म्हणजे R1 ने घेतलेलं वेगळं, R2चं वेगळं आणि R3चं वेगळं अशा पद्धतीने इथे टोटल व्होल्टेज आपल्याला बघायला भेटणार आहे. सर्किटचा एकूण रेजिस्टन्स हा सर्किटमधील सर्व रेजिस्टन्सच्या बेरजे एवढा असतो. जर या तिघांचा रेजिस्टन्स मोजला तर तिघांचा रेजिस्टन्स वेगवेगळा भेटेल. काही सिरीज सर्किटमध्ये एक समान सुद्धा भेटेल. पण मला सर्किटचा टोटल रेजिस्टन्स काढायचा असेल तर या तिघांची मला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. त्यासाठी सूत्र दिलं R1 R बरोबर R1 प्लस R2 प्लस R3.
3. या सूत्राचा वापर करून मी टोटल रेजिस्टन्स सुद्धा इथे काढू शकतो. सिरीज सर्किट मधील एखादा रेजिस्टन्स जर बंद पडला तर सर्व सिरीज सर्किट काय होऊ शकतं, बंद पडू शकतं. म्हणजे समजा आता एखाद्या कंडिशनला इथे R3 हा बंद पडला किंवा R1 बंद पडला किंवा R2 बंद पडला, तिघांपैकी कोणताही एखादा जर अचानक बंद पडला तर करंट वाहण्याचा मार्ग जागीच खंडित होणार आहे. असं समजूया आपण R1 बंद पडला तर हा करंट फक्त R1 जवळ थांबेल, इथून पुढे पास होणार नाही. म्हणजे सिरीज सर्किट संपूर्ण काय होणार आहे, बंद होणार आहे. तर अशा पद्धतीचे गुणधर्म बघितल्यावर त्याची कृती बघूया आपण काय करावं लागणार प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला. प्रॅक्टिकल करताना सर्वप्रथम सर्व साहित्य व मटेरियल आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिरीज सर्किटची सर्व माहिती घेऊन त्याची आंतरिक रचना आपण बघितली. सिरीज सर्किटमध्ये करंट वाहण्याचे मार्ग किती असतात, व्होल्टेज किती कसं असतं, रेजिस्टन्स कसा असतो, करंट कसा असतो, हे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सेम कनेक्शन करायचं आहे मटेरियलशी आणि नंतर कनेक्शन करून झाल्यावर सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डच्या सहाय्याने प्रॅक्टिकलला फेज आणि न्यूट्रलचा सप्लाय द्यायचा आहे. प्रॅक्टिकल चेक करायचं आहे. प्रॅक्टिकल चालू झाल्यावर ॲमीटर व्होल्टमीटरने जी काही रिडिंग दाखवली त्याची नोंद घ्यायची आणि ती ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायची आहे. आता या सर्किटचा उपयोग कुठे करतात ते आपण बघूया. कमी व्होल्टेज रेटिंगचे लोड रेजिस्टन्सशी जास्त व्होल्टेजवर जोडण्यासाठी मी मगाशी एक LED ठेवला होता. त्या LED कमी व्होल्टेजचा होता, पण तो जास्त व्होल्टेजवर चालणारा नव्हता. मग त्याला जर चालायचा आपल्याला चालू करायचा असेल तर सिरीज सर्किटमध्ये त्याच्या आपण जर रेजिस्टर जोडला तर त्याला आपण चालू करू शकतो. म्हणजे रेजिस्टर व्होल्टेज ड्रॉप करेल आणि LED ला पाहिजे तेवढंच व्होल्टेज आपल्याला देता येईल आणि ती LED चालू होईल. म्हणून रेजिस्टरची जोडणी सिरीज सर्किटमध्ये केली जाते. पुढे सर्किटचा एकूण करंट जर आपल्याला कमी करायचा असेल तरी आपल्याला सिरीज सर्किटचा वापर करायचा आहे. आवश्यक त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप करून उद्देश साध्य करण्यासाठी जर एखादी गोष्ट कमी व्होल्टेजची तिला जास्त व्होल्टेजवर चालू करायची असेल तर तरी सुद्धा आपण या सिरीज सर्किटचा उपयोग म्हणजे त्या वस्तूचं सिरीज सर्किटमध्ये एखादा रेजिस्टर जोडून आपण त्या वस्तूला चालू करून आपला उद्देश साध्य करू शकतो. सजावटीचे मिनीचर लॅम्प्स एकत्र जोडून सजावट करण्यासाठी जर सजावटीचे विशेष करून चायनाच्या तोरणमध्ये लॅम्प जे असतात ते कमी व्होल्टेजचे असतात. असे 50-60 लॅम्प आपल्याला एकाच तोरणामध्ये दिसतात. तर त्यांचं कनेक्शन सुद्धा सिरीजमध्येच केलेलं असतं. ते लॅम्प चालू केलेले असतात. सर्किटमधला सर्वात महत्त्वाचा भाग जो शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड पासून संरक्षण देतो असा जो फ्यूज आहे त्याची जोडणी सुद्धा सिरीज सर्किटमध्येच केलेली असते. ओव्हरलोड कॉईल मोटरच्या स्टार्टरमध्ये बसवलेली जी ओव्हरलोड कॉईल जी सर्किटचं ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करते, त्या ओव्हरलोड कॉईलला सुद्धा सिरीज सर्किटमध्ये जोडलेली असते. म्हणजे ती कॉईल जर बंद झाली तर संपूर्ण सर्किट काय होईल, बंद होईल. आणि व्होल्टमीटरमध्ये मल्टिप्लायर जोडण्यासाठी तो सुद्धा तुम्हाला सिरीज सर्किटचाच वापर केलेला दिसेल. तर अशा सर्व ठिकाणी आपल्याला सिरीज सर्किट एकंदरीत व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी, आवश्यक तो उद्देश साध्य करण्यासाठी, सर्किटच्या संरक्षणासाठी जो घटक वापरायचा आहे तो आहे सिरीज सर्किट. आता ऑब्झर्वेशन टेबल बघूया. हे प्रॅक्टिकल केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने रिडिंग मिळेल. बघा ऑब्झर्वेशन टेबलमध्ये कॉलम काय आहेत, लोड, करंट रिडिंग, व्होल्टेज रिडिंग आणि रेजिस्टन्सची रिडिंग. R1, R2, R3 हे तिन्ही रेजिस्टन्स 60 वॅटचे आहेत. R1 ने 0.50 अँपिअर करंट घेतला, R2 ने 0.50 घेतला, R3 ने पण 0.50च घेतला. म्हणजे टोटल करंट हा 0.50 अँपिअरच असणार. त्यानंतर प्रत्येक रेजिस्टन्सने 70-70 व्होल्टेज घेतलेले, कारण प्रत्येक रेजिस्टन्सचा जो व्हॅल्यू होता तो कसा होता, एकसारखा होता. जर व्हॅल्यू वेगवेगळा असता म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्स वेगवेगळ्या ओमचा असता तर इथे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा फरक बघायला मिळाला असता. आता बघा तिन्ही जे रेजिस्टन्स आहेत त्यांचा व्हॅल्यू कसा एकसारखा आहे, म्हणून इथे व्होल्टेज सुद्धा एकसारखं दिसतं आणि करंट सुद्धा एकसारखं दिसतं. जर रेजिस्टन्स सिरीज सर्किटमध्ये कसे असतात, एकसारखे असतात. पण जर रेजिस्टन्स वेगवेगळे असतील तर आपल्याला सर्किटचा व्होल्टेज आणि करंट सुद्धा चेंज झालेला बघायला भेटणार आहे. तर अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन टेबल तुम्ही प्रॅक्टिकल चेक केल्यावर आपल्या वहीमध्ये लिहिणार आहात. जर हा सिरीज सर्किटचा लेक्चरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. जर काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी त्याला नक्कीच उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. माझा लेक्चर व्यवस्थित ऐकलात त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.